एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। मध्य रेल्वेच्या वाहतुकी संदर्भात ती बातमी आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे आज सकाळी तुम्हाला जर ऑफिसला पोहोचायचं असेल तर आधी मध्य रेल्वे कशी सुरू आहे ते बघा आणि मगच बाहेर पडा घराच्या। 10 ते 15 मिनिटं उशिराने मध्य रेल्वेची वाहतूक होते आहे। मध्य रेल्वेवर वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने होते। खरं तर हे आता रोजच झालेलं आहे। त्यामुळे मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांना 15 ते 20 मिनिटं उशिराने म्हणजे काही फार वाटणार नाही। पण तुम्ही मानसिक तयारी करा, एवढा वेळ लागणार आहे त्यामुळे तेवढ्या वेळेच्या आधी घराबाहेर पडा एवढं मात्र सांगता येईल। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूकही 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वेची 10 ते 15 मिनिटं, हार्बर रेल्वेची 15 मिनिटं वाहतूक विस्कळीत झालेली आहे, उशिराने सुरू आहे। अजून एक ब्रेकिंग न्यूज आहे, महत्त्वाची बातमी आहे। मुंबई जवळच्या उपनगरामधून ही बातमी येते आहे। मध्य रेल्वेचं वेळापत्रक सगळं विस्कळीत झालेलं आहे। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। हे वेळापत्रक कोलमडलेलं आहे मध्य रेल्वेचं। बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे। बदलापूरमधून मुंबईकडे येणारे चाकरमानी किंवा नोकरदार वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पण सकाळी ट्रेन्सच उपलब्ध नसल्यानं 20-20, 30-30 मिनिटं उशिराने ट्रेन्स असल्यानं बदलापूर स्थानकावरची ही अलोट गर्दी आपण बघतोय। खरं तर काल आणि आज काही भागांमध्ये पाऊस संथ गतीने सुरू आहे, मुसळधार कोसळधार नाहीये। आणि असं असताना गाड्या या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावतायत मध्य रेल्वेवर, त्यामुळे प्रचंड गर्दी जमा झालेली आहे। आता सगळ्यांना खरं तर घरातून बाहेर पडून ऑफिसला कधी पोहोचतो असं झालेलं असतं। उशीर झालेला चालत नाही, लेटमार्क लागतो। आणि असं असताना जेव्हा ट्रेन 15-15, 20-20 मिनिटं उशिराने धावतात तेव्हा गर्दी अधिक वाढते। ट्रेन पकडता येत नाही, 3-3 ट्रेन सोडाव्या लागतात। ही पीक अवरची दर दिवशीची परिस्थिती झालेली आहे।